ऑलराऊंडर बनवायचाय? चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न, याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार. होय, तेही कमी खर्चात, तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार. वाट कसली बघताय? दीक्षा आर्ट्सला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क दीक्षा आर्ट्स, श्रुती देवकर. आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्यानजीक, कराड रोड, विटा. मोबाईल नंबर 9618870999. टीप: इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही. वेलकम टू विक्षास. माझं नाव श्रुती देवकर आहे. रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे. तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिअलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकताय. ही कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते. तर आता आपण समर स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे. इथे स्टुडंट्ससाठी खास ऑफर्स पण आहे. तर अवश्य भेट द्या विक्षा आर्ट्स. थँक्यू. आम्ही जॉईन केले, तुम्ही पण करताय ना? अनिल भाऊ यांच्यामुळे दुष्काळ मुक्ती. तीव्र दुष्काळी समस्येत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी टेंबूचे पाणी आटपाडी तलावाच्या सांडव्यावरून खळखळून वाहत आहे. टेंबूच्या पाण्याप्रमाणे जनतेच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. टेंबूच्या पाण्यातून कार्यसम्राट पाणीदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे दर्शन व स्मरण होत आहे. गत 10 वर्षात आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यामुळे मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. अनिल भाऊंच्या पश्चात अध्यक्ष तानाजीराव पाटील व सुहास भैया बाबर यांनी पाणी प्रश्न सोडवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आहेत. आटपाडी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टेंबूचे पाणी शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले आहे. या पाण्याने आटपाडी तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून शनिवारी पाणी शुक ओढ्यातून प्रवाहित झाले. आमदार म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी 2014 पासून अनिल भाऊंनी कष्ट घेतले आणि त्यामुळे आटपाडी तालुका दुष्काळमुक्त झाला. 2012-13 मध्ये आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळ होता. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा विडा अनिल भाऊंनी आमदार म्हणून उचलला. मतदारसंघातील प्रत्येक गावात कृष्णामाईचे पाणी आणण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि निधनापूर्वी त्यांचे हे स्वप्न साकारले. वंचित गावांचा समावेश टेंबूत झाला आणि 6व्या टप्प्याला मान्यता मिळून टेंडरही निघाले. 31 जानेवारीला आमदार अनिल भाऊंचे अकाली निधन झाले आणि मतदारसंघ पोरका झाला. अनिल भाऊंची पोकळी भरून काढण्याचे काम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, युवा नेते अमोल बाबर करत आहेत. टेंबू योजना आणि पाण्याची गरज पडल्यानंतर जनतेने अनिल भाऊंनाच साकडे घातले. लोकांची गरज पाहून राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांना दिलासा दिला. शेतकऱ्यांची त्यांनी समृद्धी घडवली. अशा या लोकनेत्यांच्या जाण्याने लोकांची गरज तानाजीराव पाटील, सुहास बाबर, अमोल बाबर पूर्ण करत आहेत आणि त्यांचाच प्रयत्न पाठपुराव्याने तीव्र उन्हाळ्यात आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. टेंबूचे पाणी आज सर्वत्र खेळत असून त्या पाण्यातून लोकांना दिवंगत आमदार अनिल भाऊंचे स्मरण झाले आहे. त्याची प्रचिती शनिवारी आटपाडीमध्ये आली. एप्रिलच्या तीव्र उन्हाळ्यात टेंबूचे पाणी शुक ओढ्यातून दुथडी वाहत असल्याचे पाहून लोकांनी अनिल भाऊंच्या कर्तबगारीचे, कष्टाचे आणि कामाचे कौतुक केले. त्यांच्या अनुपस्थितीतही कृष्णामाई खळाळत वाहत असून स्वर्गीय अनिल भाऊंचा वसा अखंडित ठेवणारे सुहास बाबर, तानाजीराव पाटील, अमोल बाबर यांचा आम्हाला अभिमान आहे.